अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे अजितदादांविषयी आठवणी सांगताना अतिशय भावनिक झाल्या. कौतुक करत असते, कौतुक ऐकायला दादा कौतुक ऐकायला सगळं आम्ही तरसच होतो. तेव्हा सगळं करतात पण ऐकायला सभागृह हे आधीसारखं नसणार आहे आणि आमच्या सगळ्यांचं आयुष्य सुद्धा त्यांच्या विना आधीसारखं नसणार. अजित पवारांच्या जवळ आदिती होती हे आम्ही बघितलेलं आहे. त्यांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना पाठबळ दिलं, आधार दिला. चांगलं काम केलं तर प्रशंसा करायची, थोड्या कुठे चुका झाल्या तर हक्काने वडिलांसारखं ओरडायचे, मार्गदर्शन करायचे. मी नेता गमावला आमचा, त्यांना परत बघता नाही येणार, त्याचं दुःख आम्हाला कधी न भरून निघणार आहे. एवढं एकच वादा अजितदादा नेहमीच आम्हा सगळ्यांना पाठबळ दिलं, आधार दिला. चांगलं काम केलं तर प्रशंसा करायची, थोड्या कुठे चुका झाल्या तर हक्काने वडिलांसारखं ओरडायचे, मार्गदर्शन करायचे. आणि एक दिवस असा गेला नाही की दादांचं नाव तोंडातून निघालं नसेल किंवा त्यांची दिवसभरात आपल्या नेत्याची आठवण काढून आणि त्याच्या ह्याच्यानेच आम्ही कामाची सुरुवात करायचो. आणि पुढेही काम करत असताना प्रत्येक बाबतीत त्यांची आठवण येत राहील. सगळ्या बाजूनी दादांनी केलेल्या कामाचं कौतुक होत आहे. महाराष्ट्राने काय गमावलं याबाबत सगळेच बोलत आहेत आणि ते ऐकायला दादा नाही आहेत. नेहमीच भरभरून प्रेम दिलं. वडिलांचं जसं मार्गदर्शन मिळत आलं तसं त्यांचंही नेहमी मिळत आलं. प्रोत्साहन देत राहिले. नेहमी तरुणांना, महिलांना, युवतींना संधी मिळाली पाहिजे, नवं नेतृत्व आपल्या याच्यात घडलं पाहिजे, हेच त्यांचं नेहमी असायचं. लाडक्या बहिणीचा विषय आला, मंत्रिपदाचा विषय आला, आदितीचं नाव पुढं केलं. तटकरे साहेबांपेक्षा अजित पवारांचा हट्ट जास्त होता. एखादा कार्यकर्त्याला कसं घडवायचं, त्याला ताकद कशी द्यायची, त्याला प्रशासकीय ज्ञान कसं द्यायचं. मला आठवते मी 2019 मध्ये ज्यावेळेला आमदार झाली त्यावेळेला पहिलं भाषण सभागृहामध्ये कसं करायचं आम्ही दादांकडनं शिकलो. अगदी बजेटवरचे मुद्दे कसे मांडायचे, पुरवणी मागण्या, बाब क्रमांक, पान क्रमांक कसं बोलून उठायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. सभागृह हे आधीसारखं नसणार आहे आणि आमच्या सगळ्यांचं आयुष्य सुद्धा त्यांच्या विना आधीसारखं नसणार.